आपली कोणती इच्छा पूर्ण झाली असली की त्याचा आनंद एक वेगळाच असतो. हाय, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं माझ्या 5th ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी सॅटर्डे असल्यामुळे आम्ही गेलो होतो लखमापूर इथे मंदिरात. तर जाताच खूप गर्दी होती आणि गेटसमोरच छोटे छोटे मुलं हे रांगेत उभे होते. मंदिरात गेल्यानंतर थोडीशी गर्दी होती, पण गेल्या गेल्याच आम्हाला दर्शन मिळालं. मंदिरात गेल्यावर तिथली शांतता आणि आनंदमय वातावरण बघून आपल्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि आम्ही गेल्यावर तिथे हार वगैरे घेऊन घेतला. पूजेसाठी आम्ही पूजा केली अशी. तुम्ही पण असं छानसं दर्शन करून घ्या. आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर निघालो, कारण आम्ही बोलल्याप्रमाणे आम्हाला 11 नारळ फोडायचे होते. तर आम्ही एक एक करून असे 11 नारळ फोडून घेतले आणि त्यातलं जसं जसं पाणी निघत होतं आम्ही पाणी पीत पीत ते 11 नारळ फोडले आणि त्यातलं एक नारळ असं देवाला पावलं. मस्त असा प्रसाद चढवून प्रसाद खाऊन इथे एक अशी सुंदरशी हनुमानाची मूर्ती बनलेली होती. ते बघून आम्ही त्या छोट्या छोट्या मुलांना प्रसाद दिला आणि तुम्हाला लवकरच कळेल की ती कोणती इच्छा होती जी आमची पूर्ण झालेली आहे. तर त्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.